अहो तुम्ही आल्यापासून एक गोष्ट या घरात लई चांगली होती बघा. कोणती? समजा घर सकाळी सकाळी आरती करायला एकत्र येतं, पूजा अर्चा होती, समजा कसं प्रसन्न वाटतं बघा. तेवढंच एक चांगलं वाटलं तुम्हाला? बाकीच्या कितीतरी गोष्टींबद्दल आम्ही जीव तोडून सांगतोय, पण कुणी मनावरच घ्यायला तयार नाही. अजून काय बाकी आहे मनावर घ्यायचं? समजा तर तुमच्या मनासारखंच चाललंय या घरात. आम्हाला नाही तसं वाटत. हो, तुम्ही कशाबद्दल बोलताय ते तरी सांगा. राया आणि कृष्णाच्या लग्नाबद्दल. आमचं सोडा, आम्ही नव्हतो तेव्हा, पण फुलाबाई त्यांच्या लग्नाच्या वेळी तुम्ही होता तिथे. तुम्ही तरी विचार करायला पाहिजे होता. अहो जे झालंय ना ते चांगलंच झालंय. मी तर म्हणते राया कृष्णाचं लगीन झालं ते बरोबरच झालंय. यात काय चांगलं झालं? विधात्यांच्या घराची बाहेर अब्रू जातीये ती तरी वाचली असती. या दोघांचं लग्न झालं नसतं तर आपल्या नातवावर असं राहायची वेळ नसती आली. त्याचा जीव धोक्यात घातलाय तुम्ही. देव न करो, पण उद्या जर काही कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार कोण? खरं तर पत्रिकेत दोष आहे म्हटल्यावर हे लग्न व्हायलाच नको होतं. आणि ही मुलगी अजूनही रायाच्या आयुष्यात आहे म्हणजे संकट अजूनही आहेच ना. संकट? कसलं संकट? अहो त्या दोघांचं एकमेकावर एवढं प्रेम आहे ना, आलेलं संकट परतून लावतील. आणि पत्रिकेच्या दोषाबद्दल म्हणाल तर रायाच्याच पत्रिकेत दोष आहे. त्याची पहिली बायको जास्त दिवस जगणार नाही. ते काही असू द्या, आम्हाला ही कृष्णा सून म्हणून आवडलेलीच नाहीये. अहो तिच्यापेक्षा उत्तम मुलगी या घराला सून म्हणून मिळाली असती, जी संस्कारी आहे, जिला परंपरेची जाण आहे, जिला मान मर्यादा कळतात. तुम्हाला उत्तम मुलगी सून म्हणून पाहिजे ना, तर माझी कृष्णा सर्वोत्तम हाय. अहो तिच्यापेक्षा गुणी मुलगी या जगात नसल. मी तिच्या लहानपणापासून तिला ओळखते. आई बापाविना वाढलेली पोर, मामा मामीकडे राहिली, परिस्थिती नसताना स्वतःच्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केलंय. लई शिकली म्हणून आपले संस्कार परंपरा विसरली नाही. समद्याशी मायेनं आपुलकीने वागते. तिला माणसं जोडायला लई आवडतात बघा. मी तर म्हणते बरं झालं रायाच्या लग्नात गोंधळ झाला आणि त्याचं कृष्णेशी लग्न झालं. कृष्णा विधात्यांच्या घरात आली म्हणून तरलंय सगळं, नाहीतर काय होऊन बसलं असतं देव जाणं. तरी देखील एकदा दोघांच्या पत्रिका बघूनच हे लग्न व्हायला पाहिजे होतं असं आम्हाला वाटतं. आता कृष्णा अनाथ आहे म्हटल्यावर तिची पत्रिका तरी कुठून असणार म्हणा. आणि आईबापाचा हात डोक्यावर नाही म्हटल्यावर संस्कार तरी कोण करणार ना. फुयेजी येऊ का? अगे ये की. हे बघा मी तुमच्यासाठी दूध आणि दादासाहेबांसाठी चहा घेऊन आली. हे घ्या. रंजना, सुनबाई. काय झालं मामांजी? आवाज दिला? या घरात आमच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? असं का बोलताय मामांजी? काय झालं? आम्ही 10 वेळा सांगितलंय की या मुलीच्या हातून आम्ही काही खाणार नाही किंवा पिणार नाही. आम्हाला जे काही द्यायचं असेल ते तुम्ही आणून द्यायचं. मग तरीही या मुलीच्या हातून तुम्ही चहा का पाठवलात? चुकलं माझं. मी आणते तुमच्यासाठी चहा. कृष्णा, मला माफ कर पोरी. आवात्याही काय करताय तुम्ही? कशाला माफी मागताय? कारण माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करावं लागतंय. माझ्या मुलाच्या पत्रिकेत दोष असतानाही मी तुझं लग्न त्याच्याशी लावलं आणि आमची आबरू वाचवण्यासाठी तू लग्नाला तयार झालीस. पण तरीही माझ्यामुळे हा सगळा दोष तुझ्यावर टाकला जातो. तुझ्या या परिस्थितीला मी हे जबाबदार आहे. आत्या तुम्ही नका मनाला लावून घेऊ. ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या घडतात. बऱ्याचदा आपल्याला त्या थांबवता येत नाहीत. अशा वेळी जे वाटेला येतं ते स्वीकारायचं आणि पुढे जायचं. आत्या तुम्ही पण यातनं बाहेर पडा. असं कसं बाहेर पडू कृष्णा? मला माझ्याच वागण्याची लाज वाटतेय. मी गुलीच्या बोलण्यात एवढे अडकले नसते ना तर तुला हे सगळं सहन करावं लागलं नसतं.
आणि माझा रायाही माझ्यापासून दूर गेला नसता. हे तुम्हाला सांगितलं ना, नका त्रास करून घेऊ. अहो तुम्ही तुमच्या जागी बरोबर होत्या. खरं तर तुम्ही माझी माफी मागण्यापेक्षा मी तुमचे आभार मानले पाहिजे. माझे आभार? हो, तुमच्याकडनं ही चूक झालीच नसती तर मला रायासारखा जीवाला जीव देणारा प्रेमा जोडीदार मिळालाच नसता. आता कशा हसताय? अशाच हसत राहावा. अगं पण तुला माझ्यामुळे दादासाहेबांना. आत्या, दादासाहेब आत्ता जे काय बोलले ते माझ्या मनाला लागले, पण हरकत नाही, ते मला समजून घेतील. त्यासाठी त्यांना थोडासा वेळ द्यावा लागेल ना. आज ना उद्या ते मला नक्की स्वीकारतील. खरं आहे तुझं, मला पण खात्री, तू त्यांचं मन नक्की जिंकशील. आणि इकडे तो चहा मी परत घेऊन जाते, म्हणजे त्यांना वाटेल मी आणलाय. हॅलो, हा बोल की रे राया. कृष्णा, तू आज कारखान्यात येणार आहेस का? नाही अरे, मला नाही वाटत कारखान्यात यायला मला जमत. आज लई काम आहे ती, आणि आत्यानं मदत बी करायची आहे, त्यांना लई ताण आहे आज. का रे, काही महत्वाचं काम आहे का? महत्वाचं आहे बी आणि नाही बी. खरं तर कामगारांचा पगार करायचा होता. अगं त्यांची बिल तशीच पेंडिंग आहेत. तू एकदा चेक केला असतास ना की उद्याच्या उद्या त्यांचा पगार केला असता. एवढंच ना? हाय माझ्या लक्षात, तू नका काळजी करू. मी उद्या आल्यावर समजा करून टाकते. पगाराचा दिवस पुढे ढकलणार नाही मी. ठीक आहे, चालत. राया. हा कृष्णा, बोल ना. तू आत्यांना काही बोललास का? नाही म्हणजे परत तुमच्यात भांडण झालं का? का? आई काय बोलली का तुला? नाही, त्या काय बोलल्या नाहीत, पण त्यांचा चेहरा लई पडल्यासारखा वाटतं र. लई नाराज वाटतात त्या. सतत तुझाच विचार करतात. मी काय म्हणते, तू जर बोलला असतास तर. कृष्णा, मी कामात आहे, नंतर बोलू. मला माहित आहे तू इशे टाळण्यासाठी हे समज बोलतोयस. अरे पण माझं ऐकून तरी घे. राया आई आहेत त्या तुझ्या, त्यांना जरा समजून घे ना. तूच म्हणतोस ना, लेकरांच्या चुका पोटात घालणारी आई असते. मग मुलांचं पण काम आहे ना आईच्या चुका पदरात टाकणं. काय कृष्णा, मी म्हणलं ना मी कामात आहे आणि मला या विषयावर बोलायचं नाही. ठेवतो मी फोन. अरे पण काय झालं? असा मारक्या मशिगत माझ्याकडे का बघतोयस? मम्मी, तुझ्यामुळे माझ्या संसाराची पाक वाट लागली बघ. मी काय केलंय रे? तेव्हा बघाव तेव्हा मलाच दोष देत असतोयस. आता मला विचार काय केले? एक तर मम्मी, मला लग्न करायचंच नव्हतं. तू तुझ्या कारस्थानासाठी माझं लग्न लावलं. मला आता वाटलं होतं की माझा संसार सुखाचा होईल, पण नाही. तुझ्या चुकीमुळे मम्मी, मला माझ्या बायकोसोबत राहता येणं झालंय. अरे मुर्द्या, तुला कळतंय का तू काय बोलतोयस ती? अरे डोसक्यावलं छप्पर जायची येळ आल्या आणि तुला बायको सोबत राहायला मिळेना म्हणून दुःख होतंय वी. आणि काय र, मी हे समज माझ्या एकटीसाठी करते वी? अरे तुझ्यासाठी, तुझ्या बायकोसाठी, तुझ्या पोराबाळांसाठीच करते नो का? मम्मी, हे जर असं चालू राहिलं ना तर मला पोरबाळ होतील की घटस्फोट होईल हे देवालाच माहित. देवाला नाही, मला माहित आहे काय होणार आहे ती. तुला तुझ्या बायको सोबत राहायचंय नो का? मग वाईच कळसोस. ह्या टायमाला मी असा काय डाव टाकणार आहे का नाही की ती कृष्णी समध्यांच्या नजरेतनं कशी उतरते ती तू बघच. ह्या टायमाला कोण सुधी तिची बाजू घ्यायला पुढे येणार नाही. आणि मग आपण बरोबर अंतराला हाताशी धरायचं आणि परत समज आपल्या ताब्यात घ्यायचं. मम्मी, मी तुझ्या पुढे हात जोडतो. तुझं काय भरोसा नाही. तुझं साधं एक प्लॅनिंग मम्मी सक्सेसफुल होत नाही कधी. आता आणखीन काय पराक्रम करायला गेली ना मम्मी तर आपली काय वाट लागेल सांगता येत नाही. मम्मी, या पडवीत राहतोय म्हणून माझ्या अंतर माझ्या डोळ्यासमोर तरी आहे. आणि इथनं पुढे जर तू काय करताना गावलीस ना मम्मी तर मला गावातनं बाहेर जायची येईल. तेव्हा इथनं पुढे मी तुझ्यासोबत नाही मम्मी. संपलाय.
गरज नाही मला कुणाच्या साथीची. ही गुली एकटी खमकी आहे समध्यासनी भारी पडाय. ह्या ईदा त्यासनी आणि खास करून या कृष्णीला धडा शिकवल्याशिवाय मी काय आता गप्प बसायची नाही. समध्या अपमानाची परतफेड मी करणार म्हणजे करणारच. त्याच्याशिवाय माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही. भाऊसाहेब. सरपंच या या. सरपंच अगदी जोडीने आलात आज. नमस्कार, बसा. कसं आहे भाऊसाहेब, आम्ही तुमच्या घराचा एवढा अपमान केला तरी तुम्ही आम्हाला एवढा मान देताय बघून मन भरून आलं. कसं आहे सरपंच, ज्या ज्या वेळेस तुम्हाला जे जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं आणि आता तुम्हाला त्या गोष्टीचा पस्तावा होतोय ना, विषय संपला. आणि कसं आहे, तुम्ही गावचे सरपंच आहात त्यामुळे तुम्हाला सगळ्या गावाचा विचार करायला पाहिजे. एका माणसाचा विचार करून चालणार नाही. आणि मग अशा वेळेस तोल जातो. मग अशा वेळेस समोरच्यानं त्या माणसाला सावरायचं का दूर ढकलायचं याचा विचार करायचा असतो. आणि आम्ही माणसाला सावरतो. नाही नाही, पण त्या दिवशी आमची खरंच मोठी चूक झाली. पुन्हा एकदा माफी मागतो, माफ करा आम्हाला. सरपंच आम्ही माफ करू, पण जर तुम्ही दोघं बसलात तर काय. बसा बसा. रंजना, जरा चहा पाण्याचं बघा. बोला सरपंच, कस काय येणं केलं? आमच्या चिरंजीवानं नवीन कंपनी चालू केली आहे. अरे वा. आणि त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला तुम्हाला बोलवायचं होतं, त्याचं निमंत्रण द्यायला आलो. बघा, आपल्या समोर लहानची मोठी झालेली पोरं आता स्वतःच्या पायावर उभी राहत आहेत. ते बघून खूप अभिमान वाटतोय. कसं आहे ना भाऊसाहेब, तुमच्याकडे आणि रायाकडे बघूनच स्वकर्तृत्वावर काहीतरी करत आहेत. आणि तुमच्याकडे बघितल्यावर त्यांना बळ मिळतं. आणि म्हणूनच तुम्ही या उद्घाटन सोहळ्याला अवश्य आलं पाहिजे. नक्की येणार. आणि तेही सहकुटुंब. म्हणून मी तुम्हाला पत्रिका देण्याकरता आलो. उद्याच उद्घाटन समारंभ. रायाला पण घेऊन या भाऊसाहेब. हो. आणि जोडीने या म्हणा. लय दिवस झालं गावात कोणत्या कार्यक्रमाला आले नाहीत राया आणि कृष्णा. हो, तुम्ही जरा शांत बसा, मी बोलतोय ना. आणि तसंही आता रायन कृष्णा नवरा बायको राहिलेले नाही. आणि वहिनी, तुम्ही पण या बरं का कार्यक्रमाला. आम्ही वाट बघतोय तुमची. हो, येऊ की. बरं भाऊसाहेब, अजून बऱ्याच पत्रिका वाटायच्या आहेत गावातल्या, तेव्हा येतो आम्ही. हो या. काही गरज लागली तर सांग. ठीक आहे भाऊसाहेब, चाल. मुद्दाम चाललंय हे सगळं. आम्हाला कळत नाही असं समजू नकोस. सतत आमच्या समोर येणं गरजेचं आहे का? जरा बाहेर हवा खाऊन यावं म्हटलं तर आलीच समोर. अहो मी ते एक शब्द बोलू नकोस. आम्हाला तुझ्याशी बोलण्यात काडीचाही रस नाहीये. काय पाप घडले आमच्या हातून कुणास ठाऊक. सतत तुझा चेहरा बघावा लागतो. जाऊ दे, आमचंच चुकलं. आम्हीच खोलीतून बाहेर पडायला नको होतं. म्हणजे तुझा चेहरा असा आम्हाला सतत बघावा लागला नसता. तुझी हिंमतच कशी झाली आम्हाला हात लावायची, आमच्या समोर यायची. दादासाहेब ते तुम्ही पडू द्यायचं होतं आम्हाला. तसंही तुमच्यामुळे विधाते कुटुंब लोकांच्या नजरेतून पडलंच आहे. तुला काय गरज होती आम्हाला हात लावायची? अहो तुमचा तोल गेला होता. तुझं तोंड बघितलं म्हणूनच तोल गेला आमचा. आम्हाला माहितच होतं हे असं काहीतरी घडणार आहे म्हणून.
पण तुझं तोंड बघितल्या बघितल्या ते घडेल असं वाटलं नव्हतं आम्हाला. अपशकुनी आहेस तू. बिना लग्नाची एका पुरुषाच्या घरात त्याच्या सोबत राहणारी मुलगी ही अपवित्रच आहे. दादासाहेब, आजपर्यंत तुमच्या वयाचा आपल्या नात्याचा मान राखत होतो म्हणून तुमच्याकडे दुर्लक्ष करत होतो. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कृष्णाला वाटेल ते बोलाल आणि मी खपवून घेईन. तुम्ही कृष्णाला अपवित्र बोललात. काय चुकीचं बोललो? जे खरं आहे तेच बोललो आम्ही. अहो, कुणी अधिकार दिला तुम्हाला हे सगळं बोलायचा? राया, अरे जाऊ दे ना. थांब कृष्णा, तू मध्ये बोलू नकोस. मी आज शांत बसणार नाही. आपण आजपर्यंत यांचा मान, यांचं वय, या घरातलं थोरलेपण म्हणून शांत बसलो, पण ह्यांनी तर आज कळसच गाठला. तुला जर हे कमी लेखत असतील, तुझा जर अपमान करत असतील तर मी शांत बसणार नाही. मला बोलावंच लागेल. रायभान, कुणाशी बोलताय याचं भान आहे का तुम्हाला? हो, आणि आम्ही विसरलोच. तुम्हाला जर भान असतं ना तर तुमच्या आई बापावर, आजी आजावर लोकांसमोर खाली मान घालून उभं राहायची वेळ नसते आली. तुम्हा दोघांमुळं आम्हाला लोकांना उत्तर द्यावी लागतायत. तुम्हाला उत्तर द्यायची गरज नाहीये दादासाहेब. हे आमचं आयुष्य आहे आणि आमचं आम्ही बघून घेऊ. आमचं आयुष्य म्हणे ह्या जगात कसं वावरायचं, आपली संस्कृती काय, आपले संस्कार काय याची जरा तरी अक्कल आहे का तुम्हाला? आणि म्हणे स्वतःचं आयुष्य जगायला निघालोय. अहो, संस्कृती आणि संस्कार चांगलेच माहिती आहेत मला, म्हणून आजपर्यंत तुम्हाला उलटून बोललो नाही मी. राया, अरे आवाज खाली कर. हेच बघायचं बाकी राहिलं होतं. 4 पैसे कमवायला लागला तर दुनियादारी कळायला लागल्यागत बोलताय. तुमच्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत आम्ही, हे विसरू नका. तुमच्यापेक्षा जास्त जग पाहिलंय आम्ही. अहो, हीच तर अडचण आहे दादासाहेब. तुम्ही आजपर्यंत सगळं जग बघितलं, पण घरच्यांसोबत कसं वागावं हे कळालं नाही तुम्हाला. त्यांना कसं जपावं हे कळालं नाहीये तुम्हाला. आणि हे 4 पावसाळे तुम्ही जर तुमच्या कुटुंबासोबत बघितले असते तर तुम्हाला तुमच्या घरच्यांची, तुमच्या बायकोची किंमत कळाली असती. बघितलं कसा बोलतो हा फुलाबाई? हे शिकवलं का पोरांना? या काल आलेल्या कोण कुठल्या मुलीसाठी हा आम्हाला वाटेल ते बोलतो, आमचा अपमान करतो आणि तुम्ही सगळे शांतपणे ऐकून घेताय. तीच मुलगी माझी बायको आहे आणि मला ते सिद्ध करायला कुठल्याही कागदाची गरज नाहीये. बघितलंस ना, उगाच नाही तुला अपशकुनी म्हणालो. तुझ्यामुळे आज आमचा नातू आमच्या विरोधात बोलायला लागलाय. तू या घराचे तुकडे केलेस. तुम्ही दोघांनी या घराचं वाटोळच करायचं ठरवलंय तर करा, पण तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतोय, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आत्ताच निर्णय घ्या, नंतर परत आम्हाला बोलू नका. आता आपण फक्त ह्या वनम्याला वारं घालायचं काम करायचं. मग बघ आपोआपच कसा भडका उठतोय ती.